जय माधव। माजी आमदार सुभाषरावजी साबणे, प्रदेश के उपाध्यक्ष वेंकटरावजी पाटिल गोजेगांवकर, जिले के अध्यक्ष शिवराज पाटिल होटाळकर, बाळासाहेब पाटिल रावणगावकर, माधवभाऊ पावडे, गिल महाराज, मंच पे उपस्थित सभी राष्ट्रवादी के नेतागण, आमच्या लाडक्या बहिणीला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणाऱ्या सगळ्यांनी एकदा हात वर करून साहेबाला सर्वांनी आश्वासन द्यावं। सर्व तरुण मंडळीला पण थोडे कॅमेरे एकदा घ्या बेटा मागे सगळ्यांचे खूप खूप आभार। मी आपल्याला आता भेटणार आहे थोड्या वेळाने साहेब गेल्याच्या नंतर। धन्यवाद। धन्यवाद। त्याचबरोबर आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा साहेब, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे। प्रभाग 11, 12, 13, 14, 15, 16 इस प्रभाग से आए सभी हमारी माता बहनें, सभी बुजुर्ग और पत्रकार मित्र, मैं आपके सामने हमारे उम्मीदवार के लिए हमने दुआ मांगी है, हमने वोट मांगा है और मुझे पूरा भरोसा है कि ये सभी प्रभाग में बदलाव लाने की मानसिकता अभी आप सब लोगों की बन चुकी है। यहाँ कौन सी पार्टी खड़ी है उसके बारे में मैं ज्यादा नहीं बोलूंगा, मगर कोई किसकी बी टीम है, कोई किसकी सी टीम है, कौन से पार्टी से कैसा रह चुका है, ये सभी मतदार बंधु और भगिनों को पता है। आज यहाँ हरी बीजेपी बढ़ रही है, बीजेपी का कलर पूरा हरा हो गया है एरिया में, और उसको रोकने की जवाबदारी आप सब मतदाताओं पे है। अभी यहाँ का प्रचार इतने नीचे के लेवल में गया है, जो खुद को नेता समझते हैं वो तो अभी प्रताप पटेल को भी जानते नहीं है। वो बोल रहे हैं कि प्रताप पटेल कौन है, तो मैं नहीं बोलना चाहता कि प्रताप पटेल कौन है। तो प्रताप पटेल कौन है एक बार सुनिए थोड़ा गौर से। लावरे दे प्रताप पाटलांचं किती मोठा आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील? रुको जरा, सबर करो, बोला धक्काबुक्की नहीं करने का। प्रताप पाटील हा सामान्य कार्यकर्ता आहे, समाजाच्या सुखदुःखात राहणारा कार्यकर्ता आहे, त्याच्याकरता संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। मला विश्वास आहे नांदेडची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे। का ते लीडर नाही आहेत, अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत। तुम्ही बघा रॉकेल पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची, मोटरसायकल पासनं मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची, सगळी डीलरशिप त्यांची। हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत। या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना बोल तो नहीं है हम, ये गति, ये परंपरा, ये सब कुछ हमने बनाई थी। बंद कर बंद। अभी प्रताप पटेल कौन है ये बताने की जरूरत मुझे है कि मुझे नहीं लगती है। और मैं हर गली में, हर प्रभाग में
मैं और मेरे सभी साथी आ चुके हैं. इथं काही आमचे हिंदू भगिनी बंधू आहेत. साहेब, या प्रभागामध्ये अतिशय वातावरण चांगलं आहे. 11, 12, 13, 14, 15, 16 या प्रभागामध्ये जनतेला बदल पाहिजे आहे आणि ही जनता 100% बदल केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देखील मला आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. आता आपण निवडणुकीच्या मैदानात अपन जब हम घूम रहे हैं तो लोग उम्मीद कर रहे हैं, मगर हमसे कोई उम्मीद नहीं कर रहा है. हमसे उम्मीद ये कर रहे हैं कि राष्ट्रवादी आने के बाद यहाँ ओवरब्रिज होएगा, राष्ट्रवादी के बाद आने के बाद रास्ते बनेंगे, नाली बनेंगी, पानी मिलेगा, बिजली मिलेंगी. ये सब लोग सोच रहे हैं. और नांदेड़ जिला में जितने भी नगर पंचायत के चुनाव हुए उसमें राष्ट्रवादी कांग्रेस नंबर 1 की पार्टी बोल के सामने आई है. मुझे पूरा भरोसा है. आज तक ये लोगों ने क्या किया. मैं परसों 11 नंबर में गया था. वहाँ हैदराबाद का एरिया देखो. हर इलेक्शन में आते बराबर बोलने का कि हम ये करेंगे, और जीतने के बाद 5 साल इधर कोई देखता नहीं. ऐसी स्थिति हो गई है. वहां के लोगों ने मुद्दा उठाया कि हमको कब्रिस्तान नहीं है. मैंने उनसे वादा किया, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनपा में सत्ता में आने के बाद पहला काम कब्रिस्तान से शुरू करेंगे. मगर हम कब्रिस्तान बनाएंगे, मगर गाड़ने का काम तुमको करना है. अरे मुस्लिम वोटों से, दलित वोटों से इतनी नफरत क्यों हो गई, जिन्होंने 50 साल 60 साल दलित और मुस्लिम वोटों पे राज किया इस नांदेड़ में. ईद में आते थे तो बोलते थे टोपी इधर से पहनाओ, टोपी इधर से लगाओ, फोटो उधर से उतारो, फोटो उधर से उतारो. अभी ईद में आने लगे क्या? ये सोचने की जरूरत है. अभी तुम टोपी ऐसी पहनाओ, जिंदगी भर याद रखना चाहिए कि ये मतदाता टोपी कैसी पहनाते. मुझे पूरा यकीन है आज बड़े हमारे नौजवान साथी हो, हमारे माँ बहना हो, इनको सबको बदलाव चाहिए और ये बदलाव जरूर होने जा रहा है. आम्ही परवा इथं हनुमान मंदिरामध्ये नारळ फोडायला आलो. यापूर्वी काही मंडळी त्या हनुमान मंदिरापासून नारळ फोडून सुरू करत होते, पण या परिसरामध्ये मुस्लिम समाज मोठा आहे, या परिसरामध्ये दलित समाज मोठा आहे, म्हणून त्या हनुमंतरायाला सुद्धा नारळ फोडायचं त्यांनी या ठिकाणी टाळलं. आता हनुमंतराया जर पलटला तर काय होईल हे हिंदू बंधू भगिनींना आमच्या समजून घेतलं पाहिजे. यांना पुळका देवाचा नाही, यांना पुळका कोणाचा नाही. मी अनेक क्लिप आहेत साहेब माझ्याकडे, मी वाजवून दाखवल्या तर तुमच्या भाषणाला वेळ कमी पडेल अशी परिस्थिती आहे. अनेक क्लिप आहेत, ते खोलामध्ये जाणार नाही. आज क्या स्थिति है मैं इतना ही बोल के भाषण खत्म करने वाला हूँ. अशोक चौहान के और एक क्लिप है, आप देखो. खाओ मटन और कमल का दबाव बटन. आज मेरे मतदाता की कीमत आधे किलो मटन के बराबर उन्होंने कर दी है. आप अपना स्वाभिमान जागृत करो. अपने को जो आधा किलो मटन के बराबर समझता है ना, इलेक्शन के बाद उसको पूरा 1 किलो खिलाओ. इलेक्शन में बता दो कि अजित दादा पवार साहब के नेतृत्व वाली राष्ट्रवादी, सुनील तटकरे साहब के नेतृत्व वाली राष्ट्रवादी जब मनपा में सत्ता में आएंगी तो नांदेड़ में जरूर बदलाव होगा. 50 साल में जो काम वो कर नहीं सके, 5 साल में काम करने का वादा क्या राष्ट्रवादी का एक कार्यकर्ता बोल के मैं आपके सामने कर रहा हूं. आपका जोश मुझे पता है. मैं हर रोज यही एरिया में हूं, हमारे साथी हर रोज यही एरिया में है.
ये आपका जोश 15 तारीख तक आप कायम रखो। 15 तारीख को ये जोश मत पेटी में उतारो और देखो 17 तारीख को यही प्रभाग से काम का नारल यही तटकरे साहब के हाथों से यहाँ फोड़ा जाएगा और विकास के कामों को शुरू करेंगे। बहुत सारे बातें रखनी है मगर साहब को और प्रोग्राम है। अजीत दादा पवार साहब भी आने वाले थे, कुछ सभा के कारण उनको नहीं आना हुआ। तटकरे साहब से हमने रिक्वेस्ट की कि आप आइए, लोग आपको सुनने के लिए यहाँ बहुत आपका इंतजार भी कर रहे हैं और उन्होंने हमारे विनंती को स्वीकार कर कहीं यहाँ आए। मैं उनको एक आपके तरफ से वादा करना चाहता हूँ। मी आपल्या सर्वांच्या वतीने एक साहेबांना शब्द देऊ इच्छितो। साहेब, या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता 100% येईल, त्याच्या मात्र शंका करायची गरज नाही आणि त्याच्यासाठी आपण तयार राहावं एवढी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अस्सलाम वालेकुम और रहमतुल्लाह। मंच पर यहाँ पे बैठे हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राज्य के वरिष्ठ नेता हमारे बुजुर्ग भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मुलुक मैदान तोफ मराठवाड़ा महाराष्ट्र के नेता विधायक प्रताप पाटील चिखलीकर, हमारे अध्यक्ष माजी आमदार ओम प्रकाश जी पोकर्णा, माजी आमदार मोहनरावजी अंबर्डे, माजी आमदार अविनाशजी घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, वेंकटराव पाटील गोदेगावकर, हमारे वरिष्ठ नेता हमारे बहन मिनलताई खतगावकर, शिवराज पाटील उटाळकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, मोहम्मद खान पठाण, प्राध्यापक सुनील नानवटे, वसंत सुकाबे, माधवजी पावडे, सरजीत सिंह गिल, सुनंदाताई जोगदंड, कन्हैया कदम, बालाजी शिंदे, मेरे साथ यहाँ मेरे आजू बाजू खड़े हुए हमारे सब उम्मीदवार, मंच पे बैठे हुए सब महानुभाव, पत्रकार मित्र, बड़े पैमाने पे यहाँ पे उपस्थित हमारे भाई और बहनों, 48 घंटे में दोबारा यहाँ आने का विलक्षण योग मुझे यहाँ पे मिल गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री आज यहाँ पे नहीं आ पाए, उनकी तरफ से मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ। लेकिन उन्होंने मुझे यहाँ इसके लिए भेजा कि मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का प्रदेश का अध्यक्ष हूँ, दादा हमारे नेता हैं, उप मुख्यमंत्री हैं, जो नांदेड़ वाघाड़ के विकास के लिए निधि लगेगा, अजीत दादा उप मुख्यमंत्री के नाते पिंपरी पुना चिंचवड़ के साथ साथ जिधर निधि मिलेगा उस शहर का नाम है नांदेड़ वाघाड़ा। ये कहने के लिए मैं यहाँ पे आया। मी आज या ठिकाणी एवढ्यासाठी झालो, 48 तासापूर्वी मी नांदेडच्या परिसरामध्ये होतो। एक अभूतपूर्व प्रतिसाद नांदेडकरांनी त्यावेळेला दाखवलेला होता। आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा येणार होते, परंतु ते आले नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण मला त्याने आवर्जून जायला सांगितलं की तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, राज्यामध्ये काय महत्त्वाच्या महानगरपालिका आहे, नांदेड महानगरपालिकेचं एक ऐतिहासिक स्वरूपाचं महत्त्व आहे। प्रदेशाध्यक्ष 48 तासात तुम्ही तिथं जा। प्रतापरावनी गतगावकर साहेबांनी सर्वांनी आवर्जून सांगितलं, मी इथे आलो एवढ्यासाठीच की आपले नेते अजितदादांच्याकडून चुकत माफ नांदेड वाघा महानगरपालिकेसाठी 100% दिलं जाईल असा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो आहे। मैं वो रायगढ़ से, शिववर्धन से, महाराष्ट्र के इतिहास में एक ही अल्पसंख्यक के मुख्यमंत्री हो गए बैरिस्टर अंतुले साहब। अंतुले साहेबांच्या मतदारसंघातील मी एक कार्यकर्ता आहे। या राज्याने बैरिस्टर अंतुले साहेबांसारखा एक गतिमान मुख्यमंत्री 80 सालामध्ये पाहिला। या देशातली पहिली कर्जमाफी अंतुले साहेबांनी केली। या देशातला धर्मनिरपेक्ष विचार मजबूत करण्याचा सिद्धांत त्यांनी त्या कालावधीमध्ये केला।
गरिबांच्यासाठी संजय गांधी स्वावलंबन योजना त्यांनी त्या कालावधीमध्ये सुरू केली आणि ते करत असतानाच महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवीन पर्व त्यांच्यासारख्या अल्पसंख्याक समाजातल्या नेत्यांनी सर्व धर्मियांना आणि सर्व समाजाला सोबत घेत त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं. मी जी आठवण एवढ्यासाठीच केली ते अल्पसंख्याक समाजाचे होते म्हणून नव्हे, महाराष्ट्राचं सर्वात गतिमान नेतृत्व आंदोलन समाज रूपाने अनुभवणं त्यांच्या भागातला एक छोटासा कार्यकर्ता इथे येतो म्हणजे ती प्रतिकृती घेऊन आपल्या समोर येतो आहे हे मला आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. एकेकाळी या परिसराला शंकरराव चव्हाण साहेबांनी नेतृत्व दिलं, ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, देशाचं केलं. जायकवाडीसारखे प्रकल्प त्यांनी त्या कालावधीमध्ये आणले. पण शंकरराव चव्हाण साहेबांची प्रतिष्ठा, त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धती एक वेगळ्या पद्धतीची होती. पण अलीकडच्या कालावधीमध्ये बघाशी या ठिकाणी प्रतापराव म्हणाल्याप्रमाणे आजचं असलेलं नेतृत्व चव्हाण साहेबांचं नाव घेत आहे, पण कृतीशी विसंगत पद्धतीची भूमिका त्यांची त्या कालावधीत आता घडते आहे. चव्हाण साहेबांनी मंत्रालयाचं सचिवालयाचं मंत्रालय केलं, त्याच्यातून एक वेगळे विचारधारा आपल्याला पाहायला मिळाली. पण आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर इतके हुशार आहेत, त्याने आता इथे क्लिप दाखवली. देवेंद्रजी नेमकं काय बोलले. देवेंद्रजी ज्या वेळेला प्रतापरावच्या प्रचारासाठी आले असतील त्याला प्रधानमंत्र्यांचा त्यांनी उल्लेख केलाच, परंतु आज भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करतायत त्यांना नेमकं काय शब्दामध्ये ते बोलले ते प्रतापरावने आवर्जून या क्लिपच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं. प्रतापराव, तुमच्या विचारशक्तीला मी सलाम करतो. अशा क्लिप जर का तुम्ही दाखवत गेलात तर नांदेड शहरातलं उरलं सुरलेलं सगळं अस्तित्व तुम्ही घालून टाकाल. अजून 48 तास उरलेले आहेत. या 48 तासात ज्या ज्या काही क्लिप असतील, ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केल्याची, ती जर का या सगळ्या नांदेडच्या शहरामध्ये जर का दाखवली तर नांदेडकरांनी आज निर्णय घेतलाय की नांदेड बदलायचं आहे, नेतृत्व बदलायचं आहे, परिवर्तन अटळ आहे. पण या परिवर्तनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आज शिवसेना आमच्या सोबत आहे. त्यांचं या युतीचं सरकार या नांदेड महापालिकेमध्ये 100% आणायचं आहे. तो बदल करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो. रस्त्यामध्ये येता येता काही परिसरामध्ये नागरिक रस्त्यावरती थांबले होते, काही आमचे उमेदवार सुद्धा होते. 50-100 वर्षाची त्यांची अनधिकृत घरं आहेत, वर्षानुवर्षांची घरं त्या ठिकाणी आहेत. राज्य सरकारने या संदर्भामध्ये कायदे सुद्धा केलेले आहेत, पण यांना ती घरं कधी अधिकृत करायची नव्हती. कारण टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती ठेवत सतत त्यांना त्या अनधिकृत बांधकामाचा धाक त्या ठिकाणी दाखवत आयुष्यभरामध्ये त्यांनी मतं त्या ठिकाणी घेतली असते. प्रतापराव, आज आपल्या साक्षीने मी खतगावकर साहेबांच्या साक्षीने नांदेडकर सांगू इच्छितो आहे, या शहरामध्ये दीर्घकाळ जे अनधिकृत बांधकामं राहिली असतील ते अधिकृत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने करेल शब्द सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देऊ इच्छितो. शहराचा पाणी पुरवठा, शहरातील रस्त्यांची अवस्था, मला आठवतं की ज्यावेळेला आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेला इथल्या गुरुद्वाराला 300 वर्ष पूर्ण झाले होते. त्या कालावधीमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते, मॉन्टेन सिंग हवाईला त्यावेळेला होते, विलासरावजी त्यावेळेला राज्याचं नेतृत्व करतोय ते देशमुख साहेब. 1000 कोटी रुपये त्याला नांदेड शहराच्या विकासासाठी दिले गेले. नांदेड शहराचा 1000 कोटीचा विकास हा कुठं आहे हे शोधण्यासाठी कण्णील घेऊन नांदेड शहरामध्ये फिरायला लागले. प्रतापराव समजलं, ऐकताय प्रतापराव, अरे 1000 कोटी रुपये नांदेड शहराच्या विकासासाठी दिले गेले होते. आज त्या 1000 कोटी रुपयाचे 15,000 कोटी रुपये असतील, पण त्या 1000 कोटी रुपयाचा विकास शोधण्यासाठी नांदेडच्या गल्लीबोळामध्ये मोहल्ल्यामध्ये फिरून आम्हाला कण्णील मारे. तो इतिहास कुठं झाला ते शोधायला, विकास झाला ते शोधायला गेल. पण आज प्रामाणिकपणाची भूमिका घेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरातील असंख्य योजना राबवण्याच्या शोधून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली. झोपडपट्टीचं निर्मूलन करायचं असेल, एसआरची योजना राबवावी लागेल. राज्य सरकारमध्ये आज आपण महत्त्वाचे घटक आहोत. देशामध्ये आपण गेलो एनडीएमध्ये, पण एनडीएमध्ये जात असताना एक भूमिका आम्ही स्पष्ट केली. हम सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष विचारधारा लेकर 40 साल हम काम करते आहे. तीच विचारधारा घेऊन, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन एनडीएमधला आमचा सहभाग त्या ठिकाणी झाला. मला सांगायला अभिमान वाटतो आहे, गर्व से मैं यहाँ कहना चाहता हूँ 30 साल में अल्पसंख्यक डिपार्टमेंट को जितना निधि नहीं मिल गया, यही एनडीए में शामिल होने के बाद हमारे नेता अजीत दादा ने उनकी भूमिका से कम अपना मौलाना अब्दुल कलाम आज़ाद आर्थिक विकास महामंडल है,
उसकी राशि 1000 करोड़ तक बढ़ाई गई और पूरे अल्पसंख्यक विभाग को आज 1,000 करोड़ की राशि देकर माइनॉरिटी का विकास करने का काम अजित दादा ने शुरू किया. याचा अर्थ स्पष्ट आहे. एनडीए मधला आमचा सहभाग सर्व धर्मांच्यासाठी त्या ठिकाणी होता. विशेष करून सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर या सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी इच्छाशक्तीने त्या ठिकाणी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज होती. अजितदादांनी आम्ही सामूहिक मुद्द्याच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा तेवढ्यासाठीच घेतला. मी आज आपल्याला आश्वस्त करतोय, केंद्र सरकारमध्ये सुद्धा आमचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री किरण रिजिजू आहेत, आमचे संसदीय कार्यमंत्री आहेत. अल्पसंख्याक विभाग आज अजितदादांच्याकडे आहे. माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिल्यानंतर आज त्या विभागाची जबाबदारी दादा त्या ठिकाणी घेत आहे. आता बजेट मांडलं जाईल. राज्यातल्या माझ्या अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती बजेटमधून तरतूद उपलब्ध राज्य सरकार करेलच, पण भारत सरकारकडनं जी तरतूद उपलब्ध करायची असेल ते करण्याचं काम सुनील तटकरे नेकीने आणि प्रामाणिकपणाने करेल. हे नांदेडवासियांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी सांगू इच्छितो. अशा अनेक गोष्टीची पूर्तता पुढच्या कालावधीमध्ये करायला लागेल. रस्ते, ड्रेनेज, शहरातली झालेली बकालावस्था बदलायची असेल तर प्रकार इच्छाशक्तीच्या बळावरती काम करण्याची आवश्यकता आहे. मगाशी उल्लेख केला गेला नगरपालिकेच्या निवडणुकीचा नांदेड जिल्ह्यातला. ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याला या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद होती. मधल्या कालावधीमध्ये दुर्दैवाने कमी होत नाही. लोकसभेच्या वेळेला आम्ही या सगळ्या परिसरामध्ये लढलोच नाही. महायुती म्हणून इतर म्हणजे प्रतापराव आपणच लढला असाल, भारतीय जनता पक्ष लढला असेल, पण विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. कंधार लोहारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आला. प्रतापरावचे आणि माझे तसे जुने संबंध विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली घडलेले आम्ही दोघे कार्यकर्ते. तेही जिल्हा परिषदेमध्ये काम करत होते. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. ते आमदार झाले, मी पण आमदार त्या ठिकाणी झालो, मंत्री दीर्घकाळ झालो. पण आमच्या दोघांचं एकमेकाचं ट्युनिंग जमलेलं होतं. दादांचंही त्यांच्यावरती लक्ष होतं की प्रतापराव सारखा हिरा मिळत असेल तो घ्या. ठाण्याचा तो मतदारसंघ आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्ही आला सकाळी, तुम्हाला आम्ही एबी फॉर्म दिला आणि आज मला समाधान वाटत आहे. एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये लढला की प्रतापरावांची लढला आणि प्रतापराव जिंकून येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचं खातं नांदेड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आज खडगावकर साहेबांसारखं लोकोत्तर नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलं गेलं. प्रतापराव तुम्ही आलात, असंख्य नेते जोडले गेले. ओमप्रकाशजी आहेत, आमचे मोहनराव आहेत, अविनाशजी आहेत, सुभाषराव साबणे आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी एकेकाळी विधिमंडळामध्ये काम करणारे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलं गेलं. या साऱ्याचा परिणाम नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळपास 72-74 जागा मिळवल्या आणि 3 नगरपालिकेचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले. हे यश या पठ्ठ्याचं आहे, हे मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. इनके ऊपर भी अच्छी सी जिम्मेदारी देने वाले हैं हम लोग. राज्य की जिम्मेदारी देने वाले हैं हम लोग. राज्य के शक्तिशाली के नेता के एक नई नेतृत्व हम वहाँ पे करने जा रहे हैं. त्याचा अर्थ आहे की नांदेड जिल्ह्यातल्या जनमानसाची नाळ मनामध्ये ठेवत, त्यांच्या नाडीवरती हात ठेवत, लोकांचे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी घेत काम करणारं नेतृत्व असलं की लोकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावरती मिळत. अलीकडच्या कालावधीमध्ये काही मंडळी इथे येतात, धर्म आणि समाजामध्ये गल्लत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अल्पसंख्याक समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पैकी भाषणं त्या ठिकाणी केली जातात. अजितदादांच्या नेतृत्वाच्या बद्दल आज शेजारच्या राज्यातील नेते या ठिकाणी येतात. पलीकडे संभाजीनगरमध्ये वक्तव्य केली गेली, मोठ्या प्रमाणावरती कदाचित नांदेडमध्ये वक्तव्य केली गेली असतील. याचा अर्थ असा आहे की आता अल्पसंख्याक समाज मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळल्याचं अशादायक चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या देशातील संविधान आम्हाला घेऊन पुढे जायचं आहे. या देशातील धर्मनिरपेक्ष विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. राष्ट्रभक्त भारतीय आहे तो कोणा समाजात कोणा धर्मामध्ये जन्माला आला त्यापेक्षा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना सर्व धर्म समभावाची धर्मनिरपेक्ष विचाराची आहे. त्या माध्यमातून आम्हाला उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी निश्चितपणाने करायची. प्रतापराव, मी 48 तासात 2दा आलो.
खतगावकर साहेब आपणही व्यासपीठावरती आहात, माझे सर्व माजी आमदार आहेत. या गेल्या 25 वर्षातला कारभारी आता बदलण्याची वेळ नांदेडमध्ये आलेली आहे. नांदेडकरांनो, तुम्ही एकदा कारभारी बदला, आमच्या ताब्यामध्ये सत्ता द्या, नांदेड बदलल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी देऊ इच्छितो आहे. सर्वांगीण विकासाच्या कल्पना राबवण्याच्या दृष्टीतून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करावं. लाडली बहीण योजना महाराष्ट्रामध्ये राबवली. हमारे लाडली बहना यहाँ पे बहुत सारे आहे. उद्या आदिती येणार आहे. महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत माझ्यासारख्या लाडक्या बहिणींच्यासाठी एक योजना आहे. लखोपती लाडकी बहीण सुद्धा योजना त्या ठिकाणी आहे. MSMEच्या अनेक योजना आहेत. महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत महिला बचत गटाची स्थापना करून त्याच्यातून फिरता देणे यांच्या योजना आहे. माझ्या मुस्लिम समाजातल्या भगिनी असतील, बहुजन समाजातल्या माझ्या भगिनी असतील, उद्या आदिती बोलेलच. मी आज आश्वस्त करतो आहे, महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत सुद्धा सर्वाधिक जास्त जुक्त माफ नांदेड शहरातल्या माझ्या सर्व धर्मीय महिलांच्यासाठी दिलं जाईल. हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छित आहे. आमच्या या बहीण ज्या कर्तव्यगार आहे, शोषिक आहे, कुटुंबाची उत्तम पद्धतीने उभारणी करू शकत आहेत, त्यांना जर का वेगवेगळ्या योजनांचा फायदा देण्याचा आम्ही प्रयत्न केला तर स्वतःच्या पायावरती उभा राहत अनेक योजनांची स्वीकृती करण्याची बळ त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यांचा प्रश्न आहे पाण्याचा. पीने की पानी की समस्या ही शहर में बहुत ज़्यादा है. दूर करण्यासाठी आपल्याला इच्छापूर्वक पावलं उचलली जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला एक विकासनामा प्रसिद्ध केलेला आहे. या विकासनामामध्ये असंही म्हटलेलं आहे, एक हाती सत्ता दिली, मुख्यमंत्रीपद मंत्रिपद मिळालं, सध्याच्या उपयोगासाठी सर्वात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी न करता रस्ते पे रस्ता, ये मुझे क्या मालूम नहीं, मैं तो नया सीख रहा हूँ. रस्ते पे रस्ता है नया पॅटर्न नांदेड का. हे तर काय नवीनच आहे. हे असले पॅटर्न जर काय असतील तर एक काय 5,000 कोटी रुपये दिले तरी वही रस्ता वही रस्ता वही रस्ता वही नाली वही नाली वही नाली, याच्यापेक्षा दुसरं काय होऊ शकणार नाही. एकदा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात सत्ता द्या. पिंपरी चिंचवड, पुणा, नवी मुंबईच्या धर्तीवरती, नागपूरच्या धर्तीवरती नांदेडचं शहर येत्या 2-3 वर्षामध्ये घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा शब्द सुद्धा आज आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. एका बाजूला शहराचा सर्वांगीण विकास आणि मग व्यक्तिगत लाभ, रोजगाराची नवीन संधी, कारखानदारी, प्रदूषण विरहित कारखानदारी, या सर्वांचं जाळं विणण्याचं काम. आणि हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे. गुरुद्वारा, हिंदू धर्मियांची धर्मस्थळे या ठिकाणी आहेत. सर्व समाजाच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. साधू संतांच्या या भूमीमध्ये सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. हा भारतीय विचाराचा, धर्मनिरपेक्ष विचाराचा एक तऱ्हेचा गौरव या सगळ्या परिसरामध्ये आहे. काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठी या संबंध गोष्टीचा वापर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. आम्ही मात्र सर्व धर्मियांना सोबत घेतो, तर त्यांच्या मनातल्या असलेल्या भावनांचं रूपांतर कामाच्यासाठी करण्यासाठी आपली पावलं त्या ठिकाणी निश्चितपणे असतात. आणि म्हणूनच अनेक गोष्टीचा वचननामा या ठिकाणी दिला गेला आहे. आज मी आपल्याला आश्वस्त करतो आहे. आणि या सगळ्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीचं या ठिकाणी आपण लढतो. म्हणून इथं ब्रीदवाक्य आहे, नवं तोरण नवं धोरण. नवं तोरण नांदेड महापालिकेवरती 15 तारखेला मतदान करून घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत, धनुष्यबाण असेल तर धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबत नवं तोरण आपल्याला नांदेड महापालिकेमध्ये करायचं आहे. आणि नवं तोरण म्हणजे नवं धोरण, नांदेडच्या विकासाचं नवं धोरण घेऊन आपल्याला उद्याच्या भविष्यातली त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे. त्याच्यासाठी ताकद आणि शक्ती त्या ठिकाणी द्या. त्या एका चांगल्या मुद्द्याला आता वसंत बोलतो, इकडे पण महिला बसल्या. मी आज इथे बसलेल्या, समोर बसलेल्या या बाजूला आणि या चौकामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणावरती गर्दी आहे, इतक्या माझ्या माय माऊली मोठ्या संख्येने आलेल्या आहे. हमारी बहनें इतनी बड़े पैमाने पर यहाँ पे उपस्थित है. याचा अर्थ असा है, इसका मतलब ये है ये सारे हमारी लाडली बहनें घड़ी के ऊपर बटन दबा कर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को भारी वोट से चुन के लाएंगे. और हमारे वचन आपके साथ है. वही नाते से
भाई के नाते से हम सारे लोग आपकी सेवा करने की कोशिश आने वाले दिनों में वहाँ पे करेंगे। प्रभाग क्रमांक 12 आहे, उमर कॉलनीचा प्रभाग क्रमांक आमच्या डॉक्टर अर्शिया कौसर मोहम्मद अबीब आहेत, साजेदा बेगम बशीर खान आहेत, सय्यद तुर्कमुसा बेगम रसूल आहेत आणि मोहम्मद मुखीद साहब आहेत। त्याचबरोबर ते प्रभाग क्रमांक 11 मधून नाजेमा बेगम नसरुल्ला खान आहेत, प्रभाग क्रमांक 11 मधून शेख रऊफ शेख पाशा आहेत, प्रभाग क्रमांक 11च्या ड ज्यामुळे प्रताप परमेश्वर आहेत, रेहाना बेगम अत्तर सुनार आहेत, नगमा परवीन मोहम्मद नदीम आहेत, अब्दुल हबीब बवाजीर छप्परबंद, सरनेम क्या है छप्परबंद। अभी किसी का छप्पर बंद करके आपको लेके हमें आगे जाए। रईसा बेगम अमन अली खान है, आयशा सनोवर असलम खान आहे। या विकासनाम्यामध्ये अनेक बाबींची पूर्तता करण्याची वचनबद्धता आहे। हे ज्यावेळेला आम्ही करत आलो त्याला करण्याच्या भूमिकेतून हे जसे आज पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये फ्लायओव्हर आहेत, नांदेड शहरामध्ये सुद्धा अशाच पैकीच्या फ्लायओव्हरची आवश्यकता आहे। खतगावकर साहेब, तुम्ही बुजुर्ग जुने नेते आहात, दीर्घकाळ या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे। व्यासपीठाचे आमचे ओमप्रकाशजी असतील, आमचे मोहनराव असतील, सुभाषराव असतील, अविनाशजी असतील, सगळे नेते म्हणजे आम्ही सोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कामासाठी। आता बरोबर ती 12:25 झाले। 12 वर्षाच्या प्रखर उन्हामध्ये आज आम्ही आपल्याला शपथ घेऊन सांगतो आहोत की नांदेडच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देत नांदेड शहराचा चेहरा बदल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही हा शब्द सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। सर्व धर्मियांना सोबत घेत सुरक्षित वातावरणामध्ये एक जातीय सलोखा निर्माण करत, विकासाचं नवीन पर्व निर्माण करत आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल करायची आहे। या नेतृत्वाची ताकद अधिक वाढवायची आहे। या कामासाठीच आपल्या सर्वांची साथ त्या ठिकाणी मिळावी एवढी नम्रतेची विनंती करतो। घड्याच्या चिन्हावरती आणि ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल तिथे बटन दाबून, आता हे मगाशी म्हणाले कुणी काहीतरी मटणाची आठवण काढली, मी आहे शाकाहारी माणूस, हे म्हणाले 1 किलो कोणाला तरी पाठवा, 1 काय 2 पाठवा, पण त्यांना घरी बसवा आणि आपल्या सर्वांना विजय करा एवढंच या प्रसंगी सांगतो। आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज।